राज्यातील शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करूनही अद्याप मोठ्या प्रमाणात खरेदी झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे। यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देऊन योग्य दर निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीला पाठिंबा देण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग अप्पा सोनवणे, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे खासदार सहभागी झाले होते। अजूनही राज्यभरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे, मात्र खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली नाही। यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे। त्यामुळे सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तातडीने सोयाबीन खरेदी मुदतवाढ आणि दरवाढीचा निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिला आहे।